वरोरा भद्रावती विधानसभा के लिए चुनाव मैदान में खड़े प्रहार जनशक्ति पक्ष के उम्मीदवार एहतेशाम अली के प्रचार के लिए ली गई जाहिर सभा में संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू मौजूद थे। प्रस्तुत है इस जाहिर सभा पर सीटीवी प्रतिनिधि हितेश राजन हिरे की ग्राउंड रिपोर्ट। प्रचार का अंतिम दिन रहते प्रहार जनशक्ति पक्ष के उम्मीदवार एहतेशाम अली इनके समर्थन में वरोरा शहर के एक अर्जुना चौक परिसर के सेलिब्रेशन परिसर में पक्ष के स्टार प्रचारक तथा प्रहार जनशक्ति पक्ष के संस्थापक बच्चू कडू इनकी जाहिर सभा संपन्न हुई। इस सभा में जन सैलाब उमड़ा था। इस समय मंच पर उम्मीदवार एहतेशाम अली, एडवोकेट शरद कारेकर, प्रहार संगठन के जिलाध्यक्ष शेर खान साथ ही अन्य मान्यवर उपस्थित थे। इसमें बच्चू कडू ने सभा को संबोधित किया। आणि चित्र जर बदलायचं असेल मित्र तर तुमचा विचार बदलावा लागेल। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या बोटामध्ये ताकद दिली, हत्याचं बळ दिलं, हे आणून आले भारी आहे। इथं तलवार करायची गरज नाही, बंदूक मारायची गरज नाही, कुस्ती खेळायची गरज नाही। एक बोट अगर सही तरीके से चलाए तो तख्त बदल देने की ताकत इस चुनाव में अगर किसी में दिया होगा तो खाली 5 मिनट का काम है, खत्म, खलास। ना कौन बनेगा खासदार, हम बोलेंगे वो बनेगा आमदार। हे तुमच्या हाती आहे, ब्रह्मास्त्र हाती। इस समय यहाँ मौजूद सीटीवी प्रतिनिधि हितेश राजन हिरे ने नागरिकों से संवाद साधते उनकी प्रतिक्रिया जानी। तब उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं हितेश राजन हिरे की इस विशेष रिपोर्ट में। या ठिकाणी काही परत आमच्यासोबत काही सुशिक्षित महिला सुद्धा जोडलेल्या आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया। मॅडम काय सांगाल, कुठल्या सभेला आलात आणि काय सांगाल? मी प्रहारच्या सभेला आली आहे। मला म्हणजे बेरोजगारी खूप वाढत आहे आणि मराठी शाळा बंद नाही झाले पाहिजे। हँडिकॅपवाल्यांचा प्रश्न आहे, 4 महिन्यातून एकदा अनुदान येते। माझी मुलगी स्वतः हँडिकॅप आहे, मला सगळं माहीत आहे। आणि दुसरी गोष्ट, मराठी शाळा महाराष्ट्रातल्या बंद नाही झाल्या पाहिजे। आणि जे महागाई आहे, आम्हाला रुपया नाही पाहिजे तुमचा सरकारचा फुकट। आम्हाला 100 रुपये रोजी दिली तरी चालते। लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना आम्ही सहमत नाही आहोत। लाडकी बहीण योजनेशी आम्ही सहमत नाही आहोत। आम्हाला रोजगार द्या आणि आमच्या महिलांना फुकट काही नको, तुम्हाला फुकट काही नको, आम्हाला रोजगार द्या, आमचे प्रश्न सोडवा। आम्ही सुशिक्षित महिला असून आम्ही आज घरात बसून आहोत, तर आम्हाला हे लाडकी बहीण मान्य नाही, काहीच मान्य नाही। आम्हाला फुकटचा पैसा सरकारचा पाहिजे नाही। एहतेशाम अली उमेदवार यांच्याबद्दल काय सांगाल? एहतेशाम भाऊनी खूप कामं केले आहे, चांगले कामं केले आहे, हे आम्हाला वरोऱ्यातून समजलं। आम्ही या सभेला आलो आहोत। भाऊ चांगले असल्यामुळे, भाऊंचं काम चांगलं असल्यामुळे आम्ही या सभेला आले आहोत आणि आमचं होत आहे म्हणजे काय म्हणता पाठिंबा। परत काही महिला जोडलेल्या आहेत, आपण त्यांची काय प्रतिक्रिया जाणणार। मॅडम काय सांगा? मॅडम काय सांगा? काही नाही, आमची मुलं खूप शिक्षणासाठी तडतड करते, मग त्याला एक कंपनी पाहिजे। आमच्या भद्रावतीमध्ये कंपनी नाही आहे, मुलाला काही रोजगार नाही आहे। आणि कोणते मुलं, काही मुलं रोजगार करताना, काही मुलांना त्यांचा सविस्तर त्याच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना जॉब वगैरे पाहिजे ना, एक मोठी कंपनी पाहिजे ना, मग ते आमच्या भद्रावतीमध्ये नाही आहे ना। मग आजपर्यंत इतके उमेदवार निवडून आले, पण त्यांनी कोणतीच सुविधा केली नाही। आता हे आम्ही या उमेदवाराला यावेळी निवडून देणार आणि आमच्या मुलाला पण प्रतिसाद मिळाला पाहिजे। शिक्षण त्यांना तर मिळालंच पाहिजे ना। सर, रोजगारीचा मुलांचा मुलं 4-4, 10-10 वर्ष अभ्यास करतात, पेपर देतात। आज लाखो प्रत्येक पेपरची फी 1000 रुपये आहे। आमच्या गरीब लोकांना नाही परवडणारी फी आहे। आमचे मुलं मरू अभ्यास करतात आणि ते काढतात आणि जिथं तिथं सेटिंग आहे। जे नीटचा घोटाळा झाला आणि आता बँकेसारखे जर पेपर आहे, पारदर्शीपणाने ही परीक्षा होते, तरी पण इथे पण सेटिंग सुरू झाली आहे। त्याच्यामुळे मुलं नाराज होतात आणि आत्महत्या करतात। हे होता कामा नाही याच्यासमोर। हे सध्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणामध्ये येत आहे, नेमकं कुठल्या प्रकारचं म्हणजे धोरण असणारा सरकार असावं तुम्हाला वाटते?
महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे कुठल्या प्रकारचं धोरण अवलंबणारे सरकार असतं? या सभेमध्ये आम्हाला पारदर्शीपणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. मुलांचे तुम्ही मुलांचे पेपर घ्या आणि त्यांना सिलेक्ट करा. म्हणजे तुम्ही मुद्दामून चुकवू नका त्यांना. प्री मेन्स पास करतात आणि इंटरव्ह्यू मध्ये काढतात तुम्ही. त्याच्यामुळे मुलांवर अन्याय होत आहे. हा मुलांवर अन्याय. सरकार महाविकास आघाडीचं असावं की महायुतीचं असावं असं मला वाटतं? कदाचित इथे असणार महाविकास सरकार आहे. सरकारच्या पद्धतीने हे होता कामा नये. महाविकास आघाडीचं सरकार असावं की महायुतीचं सरकार आलं पाहिजे महाराष्ट्रात असं तुम्हाला वाटतंय? नाही. आम्हाला महायुतीचंही नाही पाहिजे आणि महाविकास आघाडीचंही नाही पाहिजे. जे सरकार पारदर्शी आहे ते झालं पाहिजे आणि महागाई कमी झाली पाहिजे. आम्हा महिलांना ज्या घरात बसून आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आम्ही सुशिक्षित महिला आहोत तरी पण आम्हाला आमच्या हाताला काम नाही, रुपयाचं काम नाही. महिलाची सुरक्षितता ऐरणीवर आहे, काय बोलाल? महिलाची सुरक्षितता ऐरणीवर आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महिला असुरक्षित आहे असं म्हणतात. महिला महाराष्ट्रात असुरक्षित आहे. हे झालं नाही पाहिजे. महिलांच्या बाजूने कायदे निघाले पाहिजे आणि महिलांनी त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे. आणि जे अन्याय होत आहे लहान मुलींवर 3 वर्षापासून आज बलात्कार होत आहे, 6 महिन्यापासून बलात्कार होत आहे, हे झाले नाही पाहिजे. यासाठी कुठल्या प्रकारचं सरकार महाराष्ट्रात यावं असं वाटते? सर काय सांगाल या निमित्त, सभेनिमित्त काय सांगाल? ऐतेशाम भाऊंनी जे 5 वर्ष काम केलं नगराध्यक्ष असताना त्यांना एक संधी दिलीच पाहिजे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. का बरं ऐतेशाम मुलींना आपण अशी संधी द्यावी म्हणतो? पक्ष माणूस आहे, मुस्लिम असून सुद्धा सर्व लोकांना सोबत घेऊन चालतो. बाकी लोक जातीपातीचं राजकारण करतात, ते आम्हाला आवडत नाही. बच्चूभाऊ कडू यांची सभा उघडली आहे. बच्चूभाऊ बद्दल काय सांगाल? बच्चूभाऊ तर शेतकऱ्यांसाठी काम करणारे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्या जिल्ह्याचे आहोत पर्टिक्युलरली, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती आहे. बच्चूभाऊ हे शेतकऱ्याचे कैवारी आहे आणि बच्चूभाऊ बद्दल काय सांगायचं? बच्चूभाऊ हे एक सदाबहार नेतृत्व आहे अशी प्रतिक्रिया येथील काही मतदारांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. काही महिला सुद्धा आमच्याशी जोडलेल्या आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत. मॅडम काय सांगाल? नुकतीच या ठिकाणी माननीय ऐतेशाम अली यांच्यासाठी बच्चूभाऊ कडू यांची एक रॅली म्हणजे एक सभा संपन्न झाली, काय सांगाल? बच्चूभाऊ कडू हे मंत्रालयामध्ये बुलंद आवाज करणारे असे नेते आहे आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी ते शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, दिव्यांगासाठी लढतात. त्यांना पाठबळ देण्यासाठी आमच्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातून ऐतेशाम भाऊ अली हे. ऐतेशाम भाऊसाठी काय सांगाल? ऐतेशाम भाऊ जे या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? ऐतेशाम भाऊ आज मी इथे आल्यापासून ओळखते आणि 5 वर्ष झाले नगराध्यक्ष पण राहून गेले. कोणत्याही जाती धर्माचा, मी एक आदिवासी महिला आहे, तरी पण भेदभाव न करता सर्व धर्म समभाव ह्या पद्धतीने त्यांच्याकडे गेलेला कोणताही गरीब व्यक्ती, महिला असो स्त्री, आणि आम्हाला सुरक्षेची, आता महिलांना सुरक्षेची गरज आहे. सुरक्षिततेची आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये भाऊ आले तर आमच्या महिलांना सुरक्षा मिळेल ही आम्हाला आशा आहे. म्हणून मी सर्व महिलांना आवाहन करतो की खरंच भाऊला आपला एक पाठीराखा भाऊ म्हणून भरघोस असं मतदान करून भाऊचे हात बळकट करा आणि बॅट ह्या चिन्हावर बटन दाबून भाऊला खूप खूप चांगल्या मोठ्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी नुकतीच लाडकी बहीण योजना केली, या लाडक्या बहिणीबद्दल काय सांगाल? आता लाडकी बहीण योजना दिली 1500 रुपये, पण 2500 रुपये 2300 रुपये तेलाचे भाव केले. हे लाडकी बहीण फक्त थोतांड आहे, काहीच नाही. आणि काही महिलांना तर मिळालं नाही. मला सुद्धा लाडकी बहीण योजना मिळाली नाही आणि मी BPLमध्ये असून सुद्धा ही फोल योजना आहे. महिलांवर अत्याचार महाराष्ट्रामध्ये खूप सारे अत्याचार होत आहे. सुरक्षिततेबाबत काय सांगाल? महिलांची सुरक्षितता काहीच नाही आहे, कोणत्याच प्रमाणे दिसून येत नाही महिलांची सुरक्षितता. कारण सुरक्षितता नाही आणि जो गुन्हेगार आहे त्याला लवकरात म्हणजे गुन्हा करून त्याला लवकर सोडतो, मोकाट सुटतो. म्हणून म्हणजे आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये इतकी भीती निर्माण झालेली आहे. माय बहिणी रस्त्यावरून रात्री विकारी, खूप भीतीचं वातावरण आहे. सुरक्षा म्हणजे पूर्ण निष्फळ फोल आहे सुरक्षा ह्या महाराष्ट्राची महिलांसाठी. या ठिकाणी बघू शकतोय. म्हणूनच आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे
माननीय परिवर्तन महाशक्तीचे बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात जी या ठिकाणी इलेक्शन लढल्या जात आहे त्याचे जे उमेदवार आहे मान्य ऐतेशाम भाऊ अली त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया येथील महिलांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। बघू शकतो आपण याच मैदानावर नुकतीच या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे स्टार प्रचारक माननीय बच्चूभाऊ कडू यांची सभा या ठिकाणी संपन्न झाली आहे। अतिशय जबरदस्त ही सभा या ठिकाणी होत होती आणि याच उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सभेला लाभला आणि प्रचंड अशी महिलांच्या गर्दीसोबतच मतदारांची सुद्धा पुरुषांची सुद्धा या ठिकाणी गर्दी अलक्षणीय होती। या ठिकाणी मी हितेश राजन नुकतीच या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे स्टार प्रचारक आणि संस्थापक मान्य बच्चूभाऊ कडू यांची जाहीर सभा या ठिकाणी संपन्न झाली आहे। त्यानिमित्त काही आमच्यासोबत मतदार जोडले आहे, काही नागरिक जोडले आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल नाही नुकतीच या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांची या ठिकाणी जाहीर सभा संपन्न झाली आहे। या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांची जाहीर सभा झाली। या ठिकाणी असं सांगता येईल की ऐतेशाम अली साहेब हे या वर्रा भद्रावती विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहे आणि या अगोदर ते या वरोरा नगर परिषदचे नगराध्यक्ष होते। या 5 वर्षामध्ये ऐतेशाम अली भाऊ अली यांनी या वर्रा शहराचा एवढा विकास केला की कायापालट करून टाकला। असा उमेदवार जर आपल्या विधानसभेमध्ये जर आला तर आपल्या विधानसभे क्षेत्राचा कायापालट होणार असं या वरोरा भद्रावती विधानसभेतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं म्हणणं आहे। एक व्यक्ती एक माणूस म्हणून ऐतेशामबद्दल काय सांगाल? एक व्यक्ती आणि एक माणूस म्हणून जर सांगायला जर गेलो तर ऐतेशाम अली यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जाती धर्माचा भेदभाव नाही। सर्व अल्पसंख्याक समाजांना ते सोबत घेऊन मान सन्मानाने ते वागवत आले आणि अजूनही ते वागवत आहे। असा अल्पसंख्याकमधून जर एखादी आमदार जर वर्रा भद्रावती विधानसभेमध्ये जर येऊन गेला तर सर्व अल्पसंख्याकाला सोबत घेऊन तर मानाचा मुजरा करून ते या ठिकाणी निवडून येतील आणि आमदार म्हणून या ठिकाणी विधानसभेमध्ये जाणार। आपल्याला काय वाटते की 18 उमेदवार उभे आहे आपल्या विधानसभा क्षेत्रातून, तर तुम्ही तुमच्या उमेदवाराला कुठे पाहता नेमकं? या विधानसभेमध्ये निवडणूक लढत असताना 18 उमेदवार आहे। ऐतेशाम अली यांना आम्ही जर 5 जर आहोत या नजरेने पाहत आहोत का ते एक स्वभावी कर्तृत्व नंबरवर पाहता नेमकं 6व्या नंबरवरती या ठिकाणी बघू शकतो। काही सुज्ञ नागरिक आमच्याशी या ठिकाणी जोडलेले आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत। सर काय सांगाल? आता जे 18 उमेदवार उभे आहेत त्यामध्ये प्रहार जनशक्तीचे बच्चूभाऊ कडूचे जे उमेदवार आहेत ऐतेशाम अली वर्ऱ्याचा विकास पाहता आणि जनभावना पाहता हे 1 नंबरवर आहे आणि सगळ्यात जास्त मतांनी इथे निवडून येतील। अच्छा भाऊ काय सांगाल? काय सांगाल बेटा? अपना व्हिडिओ बच्चू कडू आणि परत काही नागरिक जोडलेले आहे। भाऊ काय सांगाल? बच्चूभाऊ यांची जाहीर सभा या ठिकाणी संपन्न झाली आहे, काय सांगाल? ऐतेशाम भाऊचा विजय नक्की आहे आणि ते कोण्याही उमेदवाराच्या समोरच राहणार। हो या ठिकाणी परत काही आमच्याशी नागरिक जोडलेले आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आहे? भाऊ काय सांगाल नेमकं? सभा संपन्न झाली आहे, ऐतेशाम भाऊ या ठिकाणी काय कुठल्या पोझिशनवर राहणार? 1 नंबरवर। भाऊ काय सांगाल? 1 नंबरवर 1 नंबर या ठिकाणी बघू शकतो की मान्य ऐतेशाम भाई अली हे 1 नंबरवरच राहतील आणि ते निवडून येतील असा आत्मविश्वास येथील पदाधिकाऱ्यांनी, येथील कार्यकर्त्यांनी, येथील मतदारांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। या ठिकाणी बघू शकतोय अलिशान सेलिब्रेशन समोरील हे ग्राउंड, याच मैदानावर अलोट अशी गर्दी उसळली होती आणि या गर्दीच्या माध्यमातून भव्य असा जनसागर मान्य बच्चूभाऊ कडू तसेच मान्य ऐतेशामजी अली यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी ही पब्लिक, ही जनता या ठिकाणी आली होती। या ठिकाणी मी हितेश राजन हिरे, CTV न्यूज वरोरा।